हॅलो सगळ्यांना, कशा आहात? मजेत ना? वेलकम टू माय चॅनल मम्मा विथ अवनी अँड आयू. आज माझं ब्लॉग दुपारून चालू होतं आहे, कारण आज माझ्याकडे संध्याकाळी हळदी कुंकू आणि आईचे बोरनान ठेवले आहे. दुपारचे जेवण वगैरे झाले आणि आईला स्कूलमधून आणले, त्याला पण खाऊ घालून त्यालाही झोपवलं आहे. तर म्हटलं चला तो झोपला तोपर्यंत मग आपलं तयारीला लागूया. सगळ्यात आधी तर मग मी ऑप्शनसाठी जे लागते ना ते सगळे मस्त साफ करून धुवून वगैरे पुसून व्यवस्थित सुकवायला ठेवले. तसं तर साफच असते, पण आपल्याकडे काही कार्यक्रम वगैरे असले ना तर मग आपल्याला असं वाटते की अजून छान दिसावं, म्हणून आपण परत एकदा साफ करून व्यवस्थित ठेवतो. आणि तांबे आणि पितळेच्या वस्तू अशा असतात ना, त्या आपण साफ करून ठेवल्या ना तरी पण त्या थोड्या तरी काळपट होतातच. मग जेव्हा आपल्याला यूज करायचे असतात तेव्हा आपल्याला थोडा तरी हात फिरूनच घ्यावा लागतो. आणि त्यानंतर मी थोडे आवरून पण घेतले. त्यानंतर मला आज रात्री काही स्वयंपाकाला वेळ भेटणार नाही म्हटलं तर मग चला आज संध्याकाळीच थोडंसं लवकर स्वयंपाक म्हणून हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला रात्रीचे थोडे तरी लेटच होते, कारण जरी आपण 7ला स्टार्ट केलं ना तरी संपायला 9-10 तरी होतात. कारण संध्याकाळच्या वेळेत सगळ्याच बायका कामात असतात, मग प्रत्येकजण आपापल्या टायमानुसार येतात. असं आमच्याकडे तरी होतं. तुमच्याकडे मला माहीत नाही, पण आमच्याकडे हाच वेळ होतो हळदी कुंकूला. माझा रात्रीचा स्वयंपाक पण झाला होता आणि आई पण झोपलाच होता. म्हटलं चला तो झोपला आहे तोपर्यंत डेकोरेशन पण करून घेऊया, कारण तो एकदाचा उठला ना मग तो काही करू देत नाही. सगळं असं साधं सिंपल असं मस्त डेकोरेशन करून घेतले. त्यानंतर आई उठला आणि त्यानंतर मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही. मग मी माझी तयारी करून घेतली. अवनी आणि आयू दोघांना पण रेडी करून घेतले आणि त्यानंतर सुरुवात केली त्याच्या ऑप्शनला. आम्ही 5 जणींनी मिळून ऑप्शन केले. अवनी बोलत होती मला पण ऑप्शन करायचे आहे, तर मग त्याला पण करू दिले. मग सुरुवात केली लूटला. जेवढ्या बायका जमा झाल्या होत्या ना माझ्याकडे तेवढ्या सगळ्यांनीच मिळून आम्ही केली. या सगळ्या याच्यात आयू मस्त एन्जॉय करत होता आणि त्याला मज्जा पण येत होती, कारण थोड्याच वेळात त्याला चॉकलेट पण मिळणार होती ना, कारण चॉकलेट कॅडबरी त्याच्यासमोरच होत्या. आधी फक्त मुरमुऱ्यांचीच लूट केली होती, कारण म्हटलं वरून चॉकलेट्स वगैरे पडल्या तर डोक्याला लागेल त्याला. त्यानंतर मग मी आणि माझी मैत्रीण मिळून आम्ही दोघांनी चॉकलेट्सची लूट केली होती. त्यानंतर सुरुवात केली मी माझ्या हळदी कुंकवाला. मग त्यानंतर मी सगळ्यांना मस्त हळदी कुंकू लावून घेतले आणि असे सगळेजण आपल्या घरी येतात ना, मग आपल्यालाही खूप छान वाटते. बऱ्याच दिवसांनी भेट होते म्हणून मग सगळ्यांच्या गप्पा पण होतात त्यानिमित्ताने. आणि अशा काही कार्यक्रमांमध्ये लहान मुलांना पण मज्जा येते, तेही मस्त एन्जॉय करतात. आणि हळदी कुंकू झाल्यावर जेव्हा मी वाण देण्यास सुरुवात केली तेव्हा एका माझ्या मैत्रिणीने मला उखाणा घ्यायला सांगितला, पण मला त्यावेळेस काही उखाणा आठवतच नव्हता. पण तिचे असे होते की तू जोपर्यंत उखाणा घेत नाही म्हणे तोपर्यंत मी तुझ्याकडून वाणच नाही घेणार. शेवटी मला एखादा उखाणा आठवण करून घ्यावा लागला आणि तो मी घेतला. सगळ्यांना पण आवडला आणि खूप दिवसानंतर आपण घेतो ना, मग आपल्याला काही तेवढं त्यानंतर आम्ही मस्त फोटो काढून घेतले, कारण आपल्या बायकांची असे असते ना की दिवसभर आवरण्यात आपल्याला एवढं थकतो की जेव्हा फोटो काढण्याची वेळ येते तेव्हा आपल्याकडून फोटोच नाही काढले जात. पण यावेळेस जर आम्ही थोडं लवकर आवरले होते तर मग आधी पण थोडे फोटो काढून घेतले होते. त्यानंतर सगळे आले आणि सगळ्यांसोबतही छान मस्त फोटो काढले. फोटो मी शेवटी व्हिडिओला लावले आहेत. चला तर मग माझा व्लॉग इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.